इसवी सन 1660च्या मार्च महिन्यामध्ये सिद्दी जोहरने पन्हाळ्याला वेढा दिला. ऊन, वारा आणि धोधो पाऊस कशालाही न जुमानता चिवटपणे सिद्धीने वेढा आवळून धरला होता. नेतोजी पालकरांनी केलेले वेढा फोडण्याचे प्रयत्न सुद्धा सिद्धीने परस्परच उधळून लावले. आता 4 महिने उलटून गेले होते. गडावरील रसदही संपत आली होती आणि शेवटी महाराजांनी वेढा फोडून गड सोडून जाण्याचे ठरवले. दिनांक 13 जुलै 1660 रोजी रात्री 9च्या सुमारास शिवाजी महाराज, बाजी प्रभू, फुलाजी प्रभू आणि बांदलांच्या 600 मावळ्यांसह पन्हाळगडावरून सिद्दी जोहरचा वेढा फोडून विशाळगडाकडे जाण्यासाठी निघाले. धो पडणाऱ्या पावसात महाराज वेढ्यातून सुखरूप निसटले. मुख्य वेढाच्या कक्षेच्या बाहेर पालखी मोकळ्या पठारावर आली आणि जोहरच्या टेहळणीच्या हेरांनी पालखी पाहिली. ते खबर देण्यासाठी छावणीकडे निघाले. अशा संकट समयी काय करायचं हे पूर्वीच ठरले होते. दुसरी पालखी, ज्यामध्ये शिवा काशीद महाराजांचे कपडे घालून बसले होते, ती नेहमीच्या मार्गाने निघाली आणि महाराजांची पालखी अवघड वाटेने निघाली. शिवाजी महाराजांची वाट पाहणाऱ्या सिद्दी जोहरला जेव्हा शिवाजी महाराज पळाल्याची खबर कळाली, त्यावेळी त्याने सिद्दी मसूदला शिवाजी महाराजांच्या पाठलागावर आपल्या घोडदळासह पाठवले. थोड्याच वेळात सिद्दी मसूदने शिवाजी महाराजांची पालखी पकडली आणि तो जोहरच्या छावणीत परत आला. पकडलेल्या पालखीत शिवाजी महाराज नसून शिवा काशीद आहे हे त्यांच्या लक्षात आले. एवढ्या कडक वेड्यामधून शिवाजी महाराज निसटले, त्यापेक्षाही ही नामुष्की खूपच जास्त होती. त्यांनी बहुतेक शिवाचा शिरच्छेद केला असावा. जोहरने पुन्हा एकदा मसूदला शिवाजी महाराजांच्या पाठीमागे पाठवले. आता त्याच्याबरोबर फाजल खान, सरजा खान हेही निघाले. मध्यरात्र उलटून गेली होती आणि महाराज आडवाटेने बरेच पुढे आले होते. पांढरपाणी हा महाराजांचा पहिला टप्पा होता. तिथून घोडखिंड 6 किलोमीटर होती. हेरांच्या बातमीप्रमाणे शिवाजी महाराज विशाळगडकडे निघाले होते आणि त्यामुळेच मसूदनेही विशाळगडची वाट पकडली. मसूदचे सैन्य घोड्यावरून पाठलाग करत होते, त्यामुळे त्यांचा वेग जास्त होता. त्याच्याच पाठीमागे आदिलशहाचे, पीड नायकाचे बंदूकधारी पायदळ सुद्धा येत होते. महाराज पांढरपाण्याला येऊन पोहोचले आणि त्याच वेळी त्यांच्या पाठीमागे येणाऱ्या सिद्दी मसूदचे सैन्य अगदी जवळ येऊन ठेपले होते. शत्रूला गुंतवण्यासाठी महाराजांनी 25 मावळे पांढरपाण्याला ठेवले आणि ते लगबगीने घोडखिंड गाठण्यासाठी निघाले. आता 25 जण विरुद्ध 2000 घोडेस्वार अशी लढत होणार होती. 25 जणांचा मृत्यू अटळ होता, पण ते जितका वेळ सिद्धीला रोखून धरू शकणार होते, तेवढाच वेळ महाराजांना घोडखिंडीपर्यंत पोहोचायला जास्त मिळणार होता. या सगळ्यांनी आपल्या पराक्रमाची शर्थ केली आणि 2000 सैनिकांना थोडा वेळ थोपवून धरले, ज्यामुळे महाराज घोडखिंडीपर्यंत पोहोचू शकले. महाराज घोडखिंडीत पोहोचले होते. इथून विशाळगड 8 मैलाचे अंतर. परंतु शत्रू अगदीच पाठीशी आला होता. आता या निर्वाणीच्या प्रसंगी कोणतीही युक्ती कामी येणार नव्हती. आता फक्त आधार होता तो स्वतःच्या मनगटाचा आणि तलवारीचा. नमस्कार. महारिशिटेरियन टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलच्या माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या पन्हाळगडाच्या पुढच्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत. बाजीप्रभूंनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखले होते. प्राणावर उदार होऊन शर्तीने झुंज मांडण्याची गरज होती, पण महाराजांचे प्राणरक्षण ही सर्वात जास्त महत्वाची गोष्ट होती. क्षणार्धात बाजीप्रभूंचे डोळे निर्धाराने चमकले. ते आत्मविश्वासाने म्हणाले, महाराज, तुम्ही निम्मे लोक घेऊन गडावर जाणे. तो पावेतो या खिंडीमध्ये आपण निम्मे मावळे घेऊन 2-2 प्रहर पावेतो पाठीवर फौज येऊ देत नाही. साहेबी निघून जाणे. आपण साहेब कामावरी मरतो, साहेब कामावरी पडलो तरी मुला लेकरास अन्न देणारे महाराज साहेब आहेत.
झाडीत दडलेली मठ गजापूरची 6 फर्लांग लांबाची रुद्र रूप घेतलेली घोडखिंड बाजींच्या संगती उभी होती. आपल्या मालकाऐवजी म्हणजेच रायाजीऐवजी मी या ठिकाणी थांबतो, तुम्ही रायाजीला सोबत घेऊन विशाळगड गाठा, असे बाजींनी महाराजांना सुचवले. बाजींची स्वामी भक्ती इथे दिसून येते. राजे तयार होईनात. राजे बाजींना म्हणाले, बाजी आपण सर्व इथे थांबू, जे होईल ते सगळ्यांचे होईल. यावर बाजी म्हणाले, महाराज लाख गेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जाता कामा नये. आपण जर गेलात तर पूर्ण स्वराज्याची राख रांगोळी होईल. उद्याच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी आपल्याला इथून जावे लागेल. नाईलाजाने महाराज तयार झाले. आता राजे उरलेले मावळे घेऊन विशाळगडाकडे निघाले. बाजींनी खिंडीमध्ये आपली व्यूहरचना केली. चढणीच्या आणि आसपासच्या झाडींमधून गटागटाने मावळे तैनात केले गेले. प्रत्येकाकडे गोफणीतून भिरकवण्याचे दगड आणि ढकलायचे शिलाखंड जमा केले गेले. शत्रू टप्प्यात येण्याची वाट बघत आता सगळे दडून बसले. 12-13 तासाच्या अथक वाटचालीनंतर सुद्धा एका क्षणाचा निवंतपणा नव्हता. निर्णायक लढाईसाठी आता हे 300 वीर सज्ज झाले होते. पूर्वेच्या दिशेने घोड्यांच्या टापाचा आवाज ऐकू येत होता. 3000 विरुद्ध 300 असा हा सामना होता. थोड्या वेळात शत्रू नजरेत येऊ लागला, पण शत्रूला लपलेले मावळे दिसत नव्हते. त्या अवघड निसरड्या वाटेने एक रांग करून सिद्धे मसूदचे घोडेस्वार येऊ लागले. गोफणीच्या टप्प्यात शत्रू आल्यावर बाजींनी एकच हाकाटी दिली आणि अचानक शत्रूच्या अंगावर दगड बरसू लागले. घोड्यांनी कच खाल्ली आणि उधळले. काही सरकून पडले. एकच गोंधळ उडाला. कित्येकांची डोकी फुटली. बाकी जीवाच्या भीतीने मागे पळाले. मावळ्यांनी हर हर महादेवचा नारा दिला, पण शत्रू इतक्यात मागे सरकणारा नव्हता. घोडेस्वार पुन्हा उतरू लागले. मावळ्यांनी पुन्हा दगड भिरकवायला सुरुवात केली. ते शत्रूला काही केल्यापुढे सरकू देईनात. साधारण 4 वाजत आले होते. थोडे मागून येणाऱ्या आदिलशहाच्या पीड नायकाचे पायदळ आता खिंडीजवळ येऊन पोचले होते. ते अधिक वेगाने ओढ्याच्या पलीकडे सरकू लागले. आता मावळ्यांनी त्यांच्यावर शिळाखंड ढकलायला सुरुवात केली. त्यामुळे पायदळाची पांगापांग होऊ लागली. अखेर तासाभराने शत्रूला वर पोहोचण्यात यश मिळाले. आता आजूबाजूच्या झाडीमधून बाजीप्रभू आणि इतर मावळे बाहेर पडले आणि प्रत्यक्ष मैदानात शस्त्राची लढाई सुरू झाली. एक एक मावळा त्वेषाने लढत होता. 10-10 जणांना पुरून उरत होता. बाजींच्या तलवारीच्या टप्प्यात येणारा प्रत्येक जण यमसदनी जात होता. स्वतःच्या देहाची जणू त्यांनी तटबंदी करून घेतली होती. बाजींचे थोरले बंधू फुलाजी सुद्धा तितक्याच त्वेषाने लढत होते. इतक्यात शत्रूने फुलाजी प्रभूंवर डाव साधला. ते खाली कोसळले. त्यांच्या हातून खड्ग निसटले. बाजींनी एक नजर त्यांच्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, दादा तुम्ही थोरले, पहिला मान तुम्ही घेतला. फुलाजी प्रभूंची तलवार त्यांनी उचलली. आधी एक ढाल एक तलवार घेऊन लढणाऱ्या बाजींनी आता दोन्ही हातात तलवारी घेऊन लढायला सुरुवात केली. त्यांचा आवेश पाहून शत्रूचे धाबे दणाणले. बाजी आता अधिक त्वेषाने लढत होते. त्यांच्या देहाची चाळण उडाली होती. रक्ताचे आर्य ओसंडत होते. हे काही आपली वाट सोडत नाही असे पाहून पीड नायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदुकीतून बाजींवर गोळी झाडायला लावली. ती गोळी बाजींच्या खांद्यात घुसली. बाजींचा शस्त्राचा एक हात थांबला. लढता लढता बाजी खाली कोसळले, पण त्यांचे प्राण काही जात नव्हते. त्यांचे कान विशाळगडाकडे लागले होते. राजे जोपर्यंत गडावर पोचून तोफाचा बार देणार नाहीत, तोपर्यंत त्यांनी मृत्यूलाही थडकावून सांगितले होते की तोफे आधी न मरे बाजी. तोफेचा आवाज ही महाराज विशाळगडावर पोहोचल्याची खूण होती. बाजींच्या मनात घालमेल होत होती. त्यांच्या मनात अखेरचे विचार सुरू होते. तिकडे विशाळगडाच्या वाटेवर महाराजांच्या मनातही घालमेल होत होती. रणगर्जनेचा आवाज त्यांच्या कानावर पडत होते, पण त्यांना पुढे सरकणे भाग होते.
सततच्या 21 तासाच्या वाटचालीनंतर महाराजांनी विशाळगड गाठला, पण विशाळगडाला सुर्वे आणि दळवी हे आदिलशहाचे वतनदार वेढा टाकून बसले होते. त्यांच्या सैनिकांना कापत महाराज आणि त्यांचे 300 वीर गडावर पोहोचले आणि गडावर पोहोचल्यावर किल्लेदाराला त्वरित तोफांचे बार देण्याची आज्ञा झाली. ते बार घोडखिंडीमध्ये ऐकू गेले. तोफांचा आवाज ऐकून महाराज विशाळगडी पोहोचले हे बाजीप्रभूंना समजले. समाधानाने बाजींनी देह सोडला. उरलेले मावळे बाजींचा आणि फुलाजींचा देह घेऊन डोंगरात पळून गेले. बाजीप्रभू पावनखिंडीतच मारले गेले का आणखी कुठे ही लढाई झाली? बाजीप्रभू पावनखिंडीतच मारले गेले असे जेधे करीना, 91 कलमी बखर, शिवदिग्विजय व चिटणीस बखर यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे म्हटले आहे. जेधे शाकावली निर्वाणाचे स्थळ देत नाही, परंतु महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे जाताना बाजीप्रभू कामी आले एवढे नक्की नोंदवते. शिवभारत सभासद अस्सल पत्रे यात या प्रसंगाचे वर्णन केलेले नाही. ज्या बांदल घराण्याचे बाजीप्रभू सरनौबत होते त्या बांदल घराण्याच्या एका तक्रिरीत बाजी विशाळगडावरून उतरून शत्रूवर तुटून पडले व त्यावेळी झालेल्या झुंजीत ते गेले. म्हणजेच या तक्रिरीनुसार झुंज विशाळगड खाली झाली. महाराज विशाळगडावर पोचल्यावर त्यांनी आपले सैन्य गड वेढू पाहणाऱ्या शत्रूवर पाठवले असे शिवभारतकारही सांगतो. तारीखे शिवाजी या बखरीतही बाजीप्रभू सॅक डाऊन सिव्हिअरली वुंडेड बट द मावळाज कॅरीड हिम ऑफ टू द हिल्स असा उल्लेख आहे. या उल्लेखावरून अशी शंका उत्पन्न होते की बाजी पावनखिंडीत मारले गेले की विशाळगडाच्या पायथ्याला. विशाळगडाच्या पायथ्याला बाजीप्रभूंची आणि फुलाजी प्रभूंची समाधीही सापडल्याचे वदित आहे. बाजीप्रभू पावनखिंडीत मारले गेले असले किंवा पुन्हा एकदा वेढा घालू पाहणाऱ्या शत्रूला वेढा न घालू देण्यासाठी लढाई करायला उतरले असते तरीही त्यांच्या बलिदानाचे महत्त्व जराही कमी होत नाही. कारण जर पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटून महाराज विशाळगडाला येऊन पुन्हा एकदा वेढ्यातच अडकणार असतील तर एवढ्या सगळ्या खटाटोपाचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे बाजीप्रभूंचे आणि त्यांच्या बरोबरच्या बांदलांचे आणि शिवा काशिदाचे सगळ्यांचे बलिदान हे अत्युच्च बलिदान आहे. महाराजांनी बाजीच्या कुटुंबाला उघडे पडून दिले नाही. बाबाजी नावाच्या कर्तबगार मुलाला बाजींची सरदारकी दिली. त्यांच्या भावांना पालखीचा मान तैनाती करून दिल्या. बांदलांनी केलेल्या पराक्रमाच्या शर्थीमुळे आणि त्यांच्या बलिदानामुळे त्यांना महाराजांनी तलवारीच्या पहिल्या पानाचा मान दिला. त्यासाठी महाराजांनी कान्होजींची संमतीही मागितली, ज्याला कान्होजींनी आनंदाने संमती दिली. अफजल खानाच्या युद्धानंतर हा मान कान्होजींना देण्यात आला होता. अशी सगळी वास्तापुस्त करून महाराज राजगडी पोहोचले. शाहिस्ते खानाचे राजकारण आता महाराजांची वाट पाहत होते. एका जीवाच्या संकटावरून दुसऱ्या संकटात सापडलेले महाराज तिथून सुटून आले तर शाहिस्ते खानासारखा शत्रू स्वराज्यात आधीच ठाण मांडून होता. महाराज राजगडी पोहोचले आणि त्यांच्या आईबरोबर भेट झाली. प्रतापगडच्या लढाईच्या आधीपासून हे दोघे एकमेकांना भेटले नव्हते. महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे पोहोचले, पण त्यासाठी शिवाकाशीद, बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, 25 मावळे आणि त्याचबरोबर बाजीप्रभूंबरोबर थांबलेल्या 300 मावळ्यांपैकी बांदलांचे अनेक सैनिक धारातीर्थी पडले. सगळ्यांचा एकच निर्धार होता की शिवाजी महाराजांना काहीही अपाय न होता त्यांना वेढ्यातून सुखरूप बाहेर काढायचे. कारण त्यांना हे पक्के माहिती होते की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. शिवाजी महाराज ही महाराष्ट्राच्या उद्याच्या उषतकालाच्या मध्ये उगवणारा एक सूर्य आहे आणि शिवाजी महाराजांना प्राणपणाने जपण्यासाठी या सगळ्यांनी हसत हसत आणि जाणून बुजून माहिती असताना आपल्या प्राणांचे अर्पण केले.
या सगळ्यांना शतशः प्रणाम करून आपण आज इथेच थांबूया. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय शिवराय.